आणि आता गाव टू ग्लोबल मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। लक्ष्मी पूजनानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस अलंकार परिधान, मोठ्या संख्येने विठ्ठल भक्तांची दर्शनासाठी गर्दी। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन पार, दीपावली निमित्त साई मंदिर परिसरात सजावट। कोल्हापूरमध्ये लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर अंबाबाईची धनलक्ष्मीच्या रूपात पूजा, अलंकारिक पूजा पाहण्याकरता भाविकांची अलोट गर्दी। प्रताप सरनाईकांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी भेट, उपजीविकेचं साधन म्हणून दिली जाणार 101 गोधन। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या दिवशी थेट रक्कम जमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरता 142 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। सटाणा तालुक्यात कांद्याच्या सहाय्याने लक्ष्मी पूजन नाव साकारत व्यंगचित्रकार किरण मोरे यांची आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी। बीडमध्ये नम्रता देशमुख यांनी प्रभुराम सीतेची प्रतिमा रांगोळीतून रेखाटली, रांगोळी रेखाटण्याकरता तब्बल 2.5 तास लागला वेळ। गडचिरोलीतील दुर्गम भागातील पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी साजरी, एकमेकांना मिठाई वाटत दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा। दिवाळीनिमित्त सांगलीची बाजारपेठ फुलली, मात्र फुलांचे दर कोसळले। 100 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या फुलांचा भाव आता 40 ते 50 रुपयांवर। राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडून अतिवृष्टी भागातील नागरिकांना किराणा किटचं वाटप करत दिवाळी साजरी। बुलढाण्याचे भाजप आमदार संजय कुटे यांनी अनाथ बालकांसोबत साजरी केली दिवाळी, यावेळी नवीन कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। चित्रा वाघ यांनी गोरेगाव मधील हबाले आदिवासी पाड्यातील बहिणींसोबत साजरी केली दिवाळी। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात वाढ, सोन्याचा भाव 2500 रुपयांवर तर चांदीचा भाव 3000 रुपयांवर। पुण्यातील सारसबागेतला दिवाळी पहाट कार्यक्रम होणारच, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यक्रम होणार असल्याची आयोजकांची माहिती। गोपीचंद पडळकरांनी बाळू मामांचं घेतलं दर्शन, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करून केला सत्कार। यात्रेनिमित्त पारंपरिक ढोल कार्यक्रमाचं आयोजन। शेतकऱ्याला मिळत असलेली मदत तुटपुंजी, फक्त घोषणा, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी? खासदार ओमराजे निंबाळकर यांचा खोचक सवाल। कणगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर आणि युवा नेते अरबाज नेवरेकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। जरी पक्ष सोडला तरी अजित पवारांना फरक पडत नाही, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा, नाराजांची समजूत काढणार, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न, सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही, दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू, मनोज जरांगेंची सरकारवर टीका। दिवाळीला नवीन नोंदवही खरेदी करण्याची परंपरा, नोंदवहीची खरेदी करत अंबादास दानवेंकडून परंपरेची जपणूक। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार, खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना दे धक्का, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। राष्ट्रवादीत जाताच मोरेंनी गोगावलेंच्या पदाधिकाऱ्यांवर फोडलं खापर। अतिवृष्टीच्या मदतीबाबत कृषी मंत्र्यांचं केंद्राकडे बोट, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची घोषणा, मात्र नुकसान भरपाई मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार, कृषी मंत्री दत्ता भरणेंची कबुली। सोलापुरात भाजपात फटाके वाजू लागल्याची चर्चा, नव्या लोकांना घेताना स्थानिकांची भूमिका विचारात घ्यावी, भाजप आमदार सुभाष देशमुख स्वपक्षाला खोचक सल्ला। गडचिरोलीत नोटिशीनंतरही दुकानांच्या इंग्रजी पाटा कायम, दुकानांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता, नगर परिषदेनं नोटीस पाठवूनही दुकानदार काही ऐकेना। गडचिरोलीत आत्मसमर्पित नक्षलींविरुद्ध पत्रकबाजी, भूपती आणि सतीश यांना धडा शिकवण्याचं आवाहन, भूपतीसह अनेक नक्षलींना गद्दार ठरवत आगपाखड। उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळी सणात पाणी टंचाई, रहिवासी संतप्त, महिलांनी घरासमोर काढल्या काळ्या रांगोळ्या।
दिवाळीमध्ये शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 84,500च्या पातळीवर. निफ्टीही 200 अंकांनी वधारला. बीडमध्ये फुलांचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल. झेंडूंच्या फुलांवर परिणाम. शेतकरी नाराज. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. राज्यभरात 2 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त. मला 3 भाऊ, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री. आमची दिवाळी पण पाण्यात गेली. बीडमधील लाडक्या बहिणीनं व्यक्त केली नाराजी. अन्नधान्य किट वाटपातून दिव्यांगांच्या घरात निर्माण झाला आनंदाचा प्रकाश. गुरुदेव युवा संघाचा सामाजिक उपक्रम. अमरावतीतील नया अकोला गावात सरकारची आर्थिक मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. विक्रोळी कन्नमवार नगरात खड्ड्यांचं साम्राज्य. समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी खड्ड्यात रांगोळी काढून दिवा लावून पालिकेचा केला जाहीर निषेध. कोल्हापुरात मध्यरात्री मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचा रास्ता रोको. एसटी उपलब्ध नसल्यानं प्रवासी आक्रमक. पोलिसांच्या मध्यस्थीने एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक समाप्त. आजपासून नियमित वेळापत्रकानुसार कोकण एक्सप्रेस गाड्या धावणार. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे जीआरची होळी करून राज्य सरकारचा निषेध. महागावमध्ये चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी. दिवाळी दिवशीचं बोनसच्या मागणी करता कंत्राटी कामगारांचं केडीएमसी पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन. पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचं पोलीस ठाण्यात आंदोलन. अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप. साताऱ्यात प्लास्टिक फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री. झेंडू शेतकऱ्यांचा बाजार ठप्प. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. ऊसाला एफआरपी प्रमाणे दर देण्याच्या मागणी करता धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले. दिला तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात चालू गळती हंगामातील ऊसाची पहिली उचल. 3,751 रुपये द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर कारखान्याकडे मागणी. दिल्लीमध्ये एअर टॅक्सी 2028 पासून सुरू होणार. सुरुवातीचं भाडं 500 रुपये. 3 तासांपर्यंतचा प्रवास 10 ते 12 मिनिटात पूर्ण होणार. दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्तानं विशेष ट्रेनचं आयोजन. भारतीय रेल्वेनं एकूण 12,011 विशेष गाड्या चालवल्या. स्वदेशी स्वीकारा. प्रत्येक भाषेचा आदर करा. आरोग्याला प्राधान्य द्या. मोदींची दिवाळी निमित्त देशवासियांना पत्र. आरबीएल बँक 60% भागीदारी विकणार. हिंदुस्थानी बँकिंग सेक्टरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी डील. उत्तर प्रदेशमध्ये टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी मिळाल्यानं कर्मचारी संतप्त. मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुलपाडा परिसरात 2 गटांमध्ये झटापट. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घटनास्थळी भेट. दोषींवर कारवाईचे दिले निर्देश. परभणीमध्ये पोलिसांच्या तक्रार निवारण दिनात 259 तक्रारींचा निपटारा. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा उपक्रम. गोरेगावमध्ये चोर समजून तरुणाची निर्घुण हत्या. 4 जणांविरोधात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात चाकूचा धाक दाखवत कामगारांना लुटणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपींकडून 49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाळूज पोलिसांची मोठी कारवाई. कोल्हापूरमध्ये मासेमारी करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू. ऐन दिवाळीत मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त. नाशिकच्या कळवण अभयारण्यात पिसाळलेल्या श्वानांचा हैदोस. 7 नागरिकांवर केला जीवघेणा हल्ला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या. शासनाकडून मदत न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. नातेवाईक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप. दिवाळीतील पहिल्या 3 दिवसातच मुंबईत आगीच्या 25 घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. मालवणीमध्ये अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. पुण्यात फटाक्यामुळे 3 ठिकाणी आगीच्या घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणतीही जीवितहानी नाही. विरारमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
पुण्यात इलेक्ट्रॉनिक बाईकच्या शोरूमला आग, सुमारे 50 ते 60 दुचाकी वाहनं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे शोरूमला आग लागल्याचा अंदाज. या सर्व बातम्यांसह गाव टू ग्लोबल मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.